आपण पाहत आहात ट्रेस मीडिया न्यूज। अंबरनाथच्या लाचखोर सहाय्यक निबंधकासह सहकारी लाचलुचपत शाखेकडून अटक। इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी 70,000 रुपयांची लाच मागत 60,000 रुपये लाच स्वीकारणाऱ्या अंबरनाथच्या निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय सिंह पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे। सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्यासाठी ही लाच मागण्यात आली होती। सहकारी संस्था निबंधक कार्यालयातील अनेक तक्रारी गेल्या काही वर्षातच समोर आल्या आहेत। यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकत्याच लावलेल्या एका सापळ्यात सहाय्यक निबंधक आणि कनिष्ठ लिपिक अडकले आहेत। तक्रारदार यांच्या इमारतीची गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करण्यासाठी कार्यालयात गेले होते। त्यावेळी लोकसेवक कनिष्ठ लिपिक विजय सिंह पाटील यांनी त्यांच्यासाठी आणि वरिष्ठ अधिकारी दुय्यम निबंधक यांच्यासाठीही 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडांती 60,000 रुपये रक्कम ठरण्यात आली। शुक्रवार दिनांक 3 जानेवारी सायंकाळी उशिरा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता। या सापळ्यात विजय सिंह पाटील यांनी 60,000 रुपये रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली म्हणून ते अडकले आहेत। त्यामुळे विजय सिंह पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। ही रक्कम स्वीकारण्याकरता सहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांनी प्रोत्साहन दिले। त्यामुळे त्यांच्यावरही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबरनाथ येथील सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालयातील संपूर्ण कारभार हा दलालांच्या इशाऱ्याने दररोज लाखो रुपयांच्या सौद्याने होत असतो। त्यामुळे या कार्यालयातील इतर सर्वच कर्मचारी अधिकारी व गेल्या 5 वर्षापासून अधिक काळ बदलापूर आणि अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या फ्री डेव्हलपमेंटमध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यावधीची माया जमवली होती। या सगळ्यांचीच ही अँटी करप्शन विभागामार्फत चौकशी होण्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे।